लाल चंदनचा काय विषय सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. अजून तुम्ही आपल्याला फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करून घ्या. आपल्याला जायचं होतं लग्नासाठी बाहेर, त्यामुळे आपल्या गाडीला टकाटक करून घ्यायचं होतं आणि टायर खराब झालं होतं म्हणून आपण आलो शोरूमला टायर टाकण्यासाठी. तर मित्रांनो शोरूमला टायर वगैरे घेतले आपण आणि ते टायर वगैरे टाकून घेतले त्यांच्याकडनं टायर घेतल्यामुळे मित्रांनो त्यांची खाली सर्व्हिस फ्री होती, त्यामुळे त्यांनी टायर आपल्याला फ्रीमध्ये टाकून दिला आणि आम्हाला 2 टायर गाडीची कितीमध्ये बसले असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आले आपले मित्र अतुल भाऊ सरोदे ग्रामपंचायत सदस्य, यांची भेट वगैरे झाली. त्यानंतर आपल्याला लग्नाला जायचं असल्यामुळे आपण आलो होतो अजित भाऊच्या दुकानामध्ये, त्यांच्याकडनं ड्रेस घेतला. ड्रेस कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आलो आपण आपल्या मामाच्या घरी लग्नासाठी आणि मामाचं चालू होतं घराच्या बाजूलाच अजून एक थोडंसं प्लॅन होतं त्यांचा बाकी घराचा राहिलेला, त्याचं चालू होतं रिनोव्हेशनचं काम. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस बबलू शेटनी मस्तपैकी खाली शेकोटी पेटवली होती. असं छान असा व्ह्यू येत होता खालून. बबलू शेट म्हणे महेंद्र भाऊ लवकर ये, शेकोटी पेटवली मी. मस्त मित्रांनो आम्ही गप्पा मारत मारत सगळेजण मामा आम्ही सर्व बसलो मस्त शेकत. तुम्ही बी असं सोबत गावाकडे आल्यानंतर मस्त गप्पा मारत शिकता का कमेंट करून सांगा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मामाची लागवड झालेली होती कांद्याची. म्हटलं चला एक फेरफेटका मारून येऊ आपण मामाच्या शेतामध्ये. आमच्या मामाने लावले उन्हाळ कांदे. ते आम्हाला अजून अर्धे कांदे लावायचे बाकी, त्यांचं रोप लेट असल्यामुळे ते अजून 15-20 दिवसांनी लागवड करणार होती. त्यानंतर पाठीमागे बघितली तर मी इथं होती चिंचेचं खूप मोठं झाड आणि चिंच पिकलेलं नव्हतं मित्रांनो, गाबळलेले होते. आणि स्टार्टिंगला मी जे तुम्हाला चंदनाचं झाड दाखवलं मित्रांनो, हे बघा ते हेच चंदनाचं झाड आहे. हे आता इथं एकच झाड राहिले मित्रांनो. ज्यावेळेस आम्ही लहानपणी इथं होतो त्यावेळेस इथं खूप सारे झाडं होते, पण काही चोरट्यांनी ते कापत कापत आता एकच झाड राहिले तिथं. त्यानंतर आमचे बबलू शेठ आणि आम्ही निघालो होतो आमच्या मावशीच्या मुलाकडं. त्यांनी आम्हाला कॉल केला होता. तिथं आल्यानंतर शेतातली विहीर बघा मित्रांनो, खूप निळसर आणि किती स्वच्छ पाणी. आणि इथं बाजूलाच त्यांनी केळीची बी झाडं लावलेली आणि त्याला छान अशी केळी बी आलेली होती. मग बबलू शेठ म्हणे महेंद्र भाऊ माझा इथे एक फोटो घ्या. त्यानंतर मग बबलू शेठचा बी एक फोटो घेऊन टाकला. मग आपल्यामध्ये कसा वाटला बबलू शेठचा फोटो मला कमेंट करून सांगा नक्की. आणि त्यानंतर आम्ही आलो मग फायनली लग्नाला इथं, कारण लग्नाला वेळ होता तोपर्यंत म्हटलं एक आपलं ब्लॉगचे शॉर्ट्स काढून घेऊ. त्यानंतर डोक्याला ताणच झाला, बसलेलं दिसलो लगेच आहेराचं काम माझ्याकडे दिलं. त्यानंतर आमचे उमेश भाऊ म्हणे बरं आहे चांगले काम दिलंय तुम्हाला. आणि आपले वैजापूरचे आमदार बोरणारे सर यांनी देखील लग्नाला हजेरी लावली. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. धन्यवाद.